आता आपण बघूया 36 जिल्ह्यांमधल्या 50 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीत पेच कायम। मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघावर भाजपचा दावा। राष्ट्रवादीकडून शिवाजी नालावडे यांचं नाव जाहीर, तरीही या जागेवर भाजपचा दावा। नाशिक शिक्षक मतदारसंघ शिंदे गटाला सोडण्याची भाजपची तयारी। मुंबई शिक्षक मतदारसंघावरून भाजप आणि अजित पवार गटात पेच। मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या जागेवर शिंदे गट भाजप आमने सामने। 3 दिवसांमध्ये बिनशर्त माफी मागा, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार। शिंदेंकडून संजय राऊतांना कायदेशीर नोटीस। निवडणुकीत पैसे वाटपासह सामनातून शिंदेंबाबत अनेक दावे केल्यानं नोटीस। मुख्यमंत्री शिंदेंनी राऊतांना पाठवलेली नोटीस योग्यच। मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया। सामनाच्या रोखठोकमधून टीका केल्यानं मुख्यमंत्री शिंदेंनी संजय राऊतांना पाठवली नोटीस। शरीरातून मनुस्मृती घालवण्याचा प्रयत्न, मात्र मनातून मनुस्मृती गेली का? प्रकाश आंबेडकरांकडून जितेंद्र आव्हाडांच्या कृतीचा निषेध। स्टंटबाजीच्या नादात आव्हाडांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडले। अमोल मिटकरींचा हल्ला बोल, तर बाबासाहेबांच्या जोड्यांवर नाक रगडून आव्हाडांनी माफी मागावी। मनुस्मृतीतला श्लोक अभ्यासक्रमात आला की राजीनामा देणार का? जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना सवाल। मनुस्मृतीचे श्लोक अभ्यासक्रमात यायला नको, आव्हाडांची भूमिका। जितेंद्र आव्हाडांनी बाबासाहेबांचा अपमान केला, भाजप आव्हाडांना धडा शिकवणार। चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। आव्हाडांना नेहमी स्टंटबाजी करण्याची सवय, आव्हाडांनी बाबासाहेबांच्या फोटोचा मान राखायला हवा होता। भरत गोगावलेचा आव्हाडांवर निशाणा। अकोल्यात रिपब्लिकन पार्टी जितेंद्र आव्हाडांविरोधात आक्रमक, आव्हाडांचा फोटो फाडून निदर्शन। पुण्यातील कार अपघात प्रकरणानंतर पुणे पोलीस सतर्क, शहरात ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात कारवाई। वाहन चालकांची रात्री 12 ते पहाटे 3 वाजेपर्यंत कसून चौकशी। पुण्यात पबमुळे होणारा धिंगाणा थांबवा, आमदार रवींद्र धंगेकर यांची जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहित मागणी। काँग्रेसचे नेते दुष्काळी भागाचे दौरे करणार, काँग्रेसकडून विभागनिहाय दुष्काळ पाहणी समिती स्थापन। दौऱ्यातून विभागीय आयुक्तांना दुष्काळाचा अहवाल सादर करणार। विधान परिषदेत नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांकडून निवडून देणाऱ्या 6 जागांचा पेच। स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक असल्यानं परिणाम। कैसर खालिद यांच्याकडून घाटकोपरमधील होल्डिंगला 180 फुटांची परवानगी दिली। मुंबई रेल्वे विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शहाजी निकम यांच्या चौकशीत खुलासा। मुंबईतील 29 महाकाय होल्डिंग जैसे थे, पालिकेकडून 45 धोकादायक होल्डिंगची यादी जाहीर। 16 होल्डिंगवर कारवाई। अनधिकृत जाहिरात फलकावर कारवाई करा, पण अधिकृत जाहिरातधारकांना त्रास देऊ नका। पुणे स्मॉल होल्डिंग ॲडव्हर्टायझर्सची मागणी। विदर्भासह नागपुरात उष्णतेच्या लाटेच्या तीव्र झळा। नागपुरात 48 तासांमध्ये उष्माघाताने 10 जणांचा मृत्यू। उष्माघातापासून बचाव करण्यासाठी विशेष काळजी घेण्याचं आवाहन। आरटी प्रवेशासाठी 2 लाखांवर अर्ज। ऑनलाईन माध्यमातून प्रवेश अर्ज करण्यास पालकांचा उत्तम प्रतिसाद। पुण्यातून सर्वाधिक 41,000 अर्ज। पुणे जिल्ह्यात मनरेगाची 534 कामं सुरू, तर दुष्काळाच्या दुष्टचक्रामुळे राज्यभरातील 3,725 मजूर कामावर। आरटीआय प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर। प्रवेश अर्जात सोमवार 3 जूनपासून सुरुवात। खासगी, सरकारी अशा 1.5 लाख जागा उपलब्ध। हिंजवडीमधील 37 कंपन्यांचं स्थलांतर। अपुऱ्या नागरी सुविधांमुळे आयटी नगरीतील कंपन्यांचे हाल। नागरी सुविधांच्या अभावामुळे कंपन्यांचं स्थलांतर, हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनचं मत। पुण्यात नव्या टर्मिनलवरून विमान उड्डाणासाठी सध्या वेट अँड वॉच। केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचं पथक उपलब्ध होत नसल्यानं नवं टर्मिनल प्रवाशांच्या सेवेत येण्यास विलंब। परभणी जिल्ह्यात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर, नागरिकांची पाण्यासाठी वणवण। कराड नगरपालिकेच्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी। कारवाई न केल्यास अधिकाऱ्यांची गाढवावरून धिंड काढणार। माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सिंग यादवांचा इशारा। इशाऱ्यानंतर 2 अधिकारी निलंबित, तर 3 सक्तीच्या रजेवर। वाढत्या उन्हाचा रक्तदानावर परिणाम। बीजीडब्ल्यूच्या रक्तपेढीत 4 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा। आरोग्य विभागाकडून गोंदियात शिबिर वाढवण्यावर भर। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याच्या दरात वाढ। हरभऱ्याचा प्रति क्विंटल दर 5 ते 5,500 एवढ्यावर स्थिरावला। गोंदियात चोरट्यांकडून घरातील 2,20,000चा ऐवज लंपास। शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल।